तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर खूप दिवसातनं म्हणजे पहिल्यासारख्या म्हणजे पहिलं तर म्हणजे नाही म्हणू शकत, पण थोडी आहे म्हणायचं पहिल्यासारखी. तर ब्लॉग घेऊन येत आहे. आणि तर ज्यांनी ज्यांनी पहिले ब्लॉग मग बघितलेत त्यांना तर माहितीच असेल की बाबा माझ्यासोबत काय घडलं होतं, काय झालं होतं. आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी जाऊन व्हिडिओ बघा माझे जे जुने आहेत ते. तर तुम्हाला कळलंच की बाबा काय झालं होतं, काय नाही, का असं बोलते वगैरे. तर असो त्याच्यामधनंच मी फ्रेश होण्यासाठी म्हणजे म्हणजे थोडंसं डोकं वगैरे म्हणजे डोक्यातनं विसरून जाण्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे घेऊन म्हणजे म्हणजे मी बाहेर पडली. आणि तसंही अशा परिस्थितीत बाहेर पडत नाही आहे, तर असे सगळे जुने लोक म्हणतात किंवा डॉक्टर वगैरे म्हणतात. पण एक इच्छाही अशी नव्हती की आपण जगावं की मरावं. म्हणजे माझ्यासोबत एक परिस्थितीच अशी झाली होती की मी गेली असती तर बरं झालं असं म्हणजे मला वाटत होतं. कारण की सगळ्यांचे बोलणे खाल्ले. मेन म्हणजे जे माझे मिस्टर होते किंवा आपले घरातले असतात म्हणजे सासरचे लोक वगैरे थोडंफार खालीवरी बोलणं वगैरे, ती घटना म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे कसं त्या गोष्टीवर म्हणजे ते सगळ्यांचाच अधिकार असतो. म्हणजे त्याच्यामुळं जे बोलले तेही त्यांचंही साहजिकच होतं. आणि माझंही म्हणजे नाही का मलाही राग येणं आणि त्यांनाही राग येणं साहजिकच होतं सगळ्यांचंच. म्हणजे असं कोणालाच आपण असं नाही म्हणू शकत की बाबा ती असं बोलले किंवा मला राग आला. बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत झाल्या, रुसवा फुगवा. आणि ते सगळं मागं टाकून आज बरोबर 29 दिवस झाले, 28 दिवस झाले जे की माझं छोटंसं बाळ म्हणजे डिलिव्हरी झाली आणि त्यात गेलं. तर म्हणजे पहिल्यासारखे अजून काही नॉर्मल नाही, म्हणजे नॉर्मल होऊ शकत नाही आहे. तसंही 3 महिने नॉर्मल होत नाही आहे. सिझेरियन डिलिव्हरी झाल्यावर नॉर्मल तर होता येतच नाही आहे. 3 महिने तर दीड महिन्यात तर स्वतःची काळजीच घ्यावी लागते. आणि मलाही काळजीच घ्यायला सांगितली होती. पण माहीत नाही अचानक म्हणजे मिस्टरांनी ट्रिप काढली होती. म्हणजे त्यांचे फ्रेंड वगैरे त्यांनी ठरवलं होतं, म्हणजे माहिती नाही कशामुळं काय. तर त्यांचे फ्रेंड 2 आणि आम्ही 3 जोड्या आलो होतो बाहेर. तर माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी शॉकिंग असेल की बाबा डिलिव्हरी झालेली आणि डिलिव्हरी होऊन फक्त 28 म्हणजे 1 महिनासुद्धा नाही झालेला तरी मी बाहेर पडले. तर हो, मी पडलेली आहे बाहेर. काय म्हणतात, देवावर तर आता विश्वास नाही राहिला पूर्ण. म्हणजे सगळं जो विश्वास होता म्हणजे मनातून नाही आहे पण तोंडातून तर शब्द निघतात की देवावर विश्वास नाही राहिलेला. तर देव तारी त्याला कोण मारी पहिली मन होती. तर मला जायचंच असतं किंवा मला म्हणजे माझ्यावर जायचीच वेळ आली असती, म्हणजे मरायचीच वेळ आली असती तर मी तेव्हाही मरू शकत होते. ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली त्यात फक्त कमीत कमी 10-15 मिनटात जर जे सिझेरियन होतं किंवा ऑपरेशन होतं ते नसतं झालं तर तेव्हाही गॅरंटी नव्हती. आणि आता जी मी बाहेर पडलेली आहे घरातून, म्हणजे जे की ज्या म्हणजे अशा अवस्थेत स्वतःची काळजी घेणं किंवा कानाला बांधायचं, थंडीचं वगैरे सगळे संपूर्ण काळजी घ्यायची असते, त्या अवस्थेतच मी बाहेर आलेली आहे. तर मी म्हटलं जसं होईल तसं होईल, जे होईल ते होईल. पण पूर्णपणे मी माझी स्वतःची काळजी घेऊनच प्रत्येक गोष्ट करते. म्हणजे नाही का मला कुठलाही त्रास न हो अशीच गोष्ट करते. आणि काय वाटलंच तर मी आरामसुद्धा करते. तर अशा सगळ्या गोष्टी आणि कुठं आली आहे, काय आली, हे सगळं बऱ्यापैकी जे आहेत माझे जवळचे त्यांना माहीतच असतं. म्हणजे नाही का जे यूट्यूब फॅमिलीबद्दलच, फॅमिली म्हणजे घरच्या बद्दल नाही बोलत आहे, जी माझी यूट्यूब फॅमिली बऱ्याच जणांना माहिती आहे की मी कुठे आली, काय आली. तरी पण ज्यांना माहिती आहे नाही माहिती आहे त्यांनी पण व्हिडिओ बघा. आणि कुठे आले, काय आले, ह्याचा एक माझा स्पेशल ब्लॉग म्हणजे 1-2 तरी येतील. म्हणजे मी काय केलेलं आहे असं, कारण की जे सोबत आहे ते तर काय कोणी व्हिडिओ बनवत नाही आणि व्हिडिओमध्ये येतसुद्धा नाही आहे. आणि मी पहिल्यासारखे नॉर्मल नाही आहे, कारण की माझं पोट वगैरे दुखतं किंवा मला चालता वगैरे येत नाही बिलकुल बी. आणि चालायला एवढा खूप खूप प्रॉब्लेम होतो मला. म्हणजे एकदमच हळू चालावं लागतं आहे. तर अशा अवस्थेत मी काय केले, थोडे व्हिडिओ शूट केलेले आहेत.
तर मी जसं जमलं तसं जास्त एडिट वगैरे बी करणार नाही आहे. म्हणजे ज्याला आवडतील त्याला आवडतील किंवा नाही आवडतील, पण मी टाकणार. मग मी गेलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले होते, जो की मी डिलिव्हरीच्या अगोदर केला होता आणि त्याच्यावर मी वॉइस टाकला होता. तर एक आठवण म्हणून हाही राहील आणि ते व्हिडिओ मी कधीच विसरणार नाही आहे. कारण की मला आजही म्हणजे आजही नाही, मी दिवसातनं एकदा दोनदा तरी रडते ते म्हणजे नाही का. आज तर 2दा रडून झालेलं आहे. म्हणजे आठवण येते लहान मुलांना वगैरे बघितल्यावर हे ते बऱ्याच गोष्टी. आणि मी ज्यावेळेस अथर्वची काळजी घेतली नव्हती, म्हणजे अथर्वच्या वेळेस जेवढी काळजी घेतली नव्हती ती आत्ता घेतली होती. म्हणजे खूप काय केलं होतं, खूप स्वप्न होती आणि खूप खूप सांगायला आहे. पण मला जसं जमेल असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं थोडं तरी मी शेअर करत आहे आणि सांगत पण आहे. आणि ह्याच्यात काय पर्सनल वगैरे नाही, त्याच्यामुळे कोणी काय पर्सनल घेऊ नका. मी माझं मन मोकळं करण्यासाठी सुद्धा बोलते आणि माझं चॅनल आहे म्हणून सुद्धा मी सांगत आहे की नाही का, जास्त काय एवढं पर्सनल तर नाही आहे. तर असं तुम्हाला आता हे पाठीमागं दिसतच असेल. तर ही आहे जिथे आम्ही राहतो आहे, जिथे आम्ही आलो तिथं रूम आहे. आणि आज 3रा दिवस आहे, 3 दिवस झालं. आणि कुठं आलो आहे काय आलो हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणारच आहे एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि इथले व्हिडिओसुद्धा येतील, 1-2 भाग पार्ट होतील ते सुद्धा. आणि आतासुद्धा आवरलेलं आहे, म्हणजे आम्ही दिवसभर फिरलो आहे आणि आत्तासुद्धा बाहेर जाणार आहेत. तर आणि परत ना इथं 3 दिवस परत मालवण वगैरे नाही का, तिकडे कोकणात वगैरे तिकडेही जाणार आहेत. आणि ठीक आहे, मला एन्जॉय करायचं नाही भेटत आहे. म्हणजे मी म्हणजे असं फक्त पाहू शकते, प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी पाहू शकते किंवा नाही का. एवढंच की जी मजा मस्ती मी पहिली केली असते, म्हणजे तब्येत वगैरे बरोबर असती त्यावेळेस केली असती, ती आत्ता नाही करू शकत आहे. एवढंच फरक आहे. तर असं बघायला तर भेटतं आहे, कारण की मी ह्याच्या आधी कधी आली नव्हती ह्या ठिकाणी. तर बऱ्याच जणांना माहिती आहे. तर असो, कुठं आली काय आली हे व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील. आणि मी आलेली आहे तेही तुम्हाला मी सांगतेच आहे कुठे. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगू का त्या व्हिडिओमध्ये सांगू असं म्हणजे असं काही नाही आहे. कारण की व्हिडिओसाठी म्हणण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं, आपण सांगायचं की नाही, हा प्रश्न खूप मोठा आहे. तर असो, मी आलेले आहे गोव्याला. तुमच्या सगळ्यांना शेवटला सांगते, मी आलेले आहे गोव्याला. तर मस्त असं एन्जॉय चाललेलं आहे. पण एवढंच वाटतं की तब्येत बरोबर नाही, तब्येत बरोबर असते तर भरपूर सारं एन्जॉय केलं असं वाटतं, मला वाटतं. तर चला, व्हिडिओ कसा वाटतो हे तर नाही सांगू शकत आहे, कारण की मला पहिल्यासारखं जास्त स्माईल वगैरे बडबड वगैरे करू नाही वाटत आहे. तर तुम्ही बोलत असताल सगळं म्हणजे विसरण्यासारख्या गोष्टी नाही आहे. तुम्हाला मी हे आवरलेलं वगैरे किंवा मेकअप वगैरे दिसत असेल, पण हे कसं आता बाहेर आलो, मिस्टरांचे सगळे असतात म्हणजे सोबती सगळे, मग आपणच येड्यागत राहायचं. आणि आणलं होतं म्हणजे कशाला, की बाबा माझं डोकं जे दुखत होतं किंवा दुखू नये, किंवा म्हणजे मला जरा त्या वातावरणामधून इकडे यावं. कारण की मी तिथे रडायची, मला जेवण जात नव्हतं, म्हणजे जेवण बिलकुलसुद्धा जात नव्हतं. मी दिवसाची म्हणजे सकाळी चहा पिली तर दुपारी म्हणजे 11-12 वाजता अर्धी म्हणजे कोरभर चपाती खायची, त्याच्यानंतर 3 वाजता, म्हणजे असं जेवण जात नव्हतं. बऱ्याच गोष्टी मला सहन करावं लागत होत्या आणि मला करमतसुद्धा नव्हतं. मेन म्हणजे तिथे मला करमत नव्हतं आणि असं भिंगत होतं, म्हणजे असं उठलं ना तरी मला चक्कर वगैरे येत होती. तर बऱ्यापैकी आता आहे, फक्त थोडंसं पोट दुखते, जास्त फिरते ना मी, त्यामुळं पोट दुखते. आणि काळजी घेतेच मी तसंही. औषध वगैरे माझ्यासोबत आहेतच, सगळं हे औषध वगैरे माझ्यासोबत आहेत, जे डॉक्टरने दिलेले आहेत ते. गोळ्या पण आहेत, गोळ्या पण नाही खायची गरज, पण जे औषध आहेत ते पावडर वगैरे ती लावायला दिलेली आहे, पण लावते पण आणि काळजी पण घेते. चला बोलाय म्हणलं ना, मी ह्याच्या आधीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले बोलायला खूप काही, पण कसं होईल ते मी व्हिडिओ बनवला आणि ते पर्सनल वाटून म्हणून नको वाटते. नाही तर खूप मला काय बोलू वाटते, खूप म्हणजे मनातलं सांगू वाटते, पण नाही सांगू शकत आहे मी. तर असो, चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ज्यांनी माझे पहिले व्हिडिओ बघितले नाही तर त्यांनी लवकर प्लीज बघा. आणि हो, बघा म्हणजे कळेल की बाबा, आणि छान असा सपोर्ट करा.